कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय ए ए ए थांब ए थांब घनगोल लट्टू। मॅडम, लट्टू नाही हो, कट्टू कट्टू, घनगोल गट्टू। हा 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 तेच ते, थांब। नक्की कोण आहेस तू? खरं खरं सांग। हो, मगाशी मी सांगितलं ना हो, मी मन्या उर्फ मन्या। म्हणजे लीलाचा बालपणीचा मित्र, म्हणजे तिचा हितचिंतक, म्हणजे लीलाचा जवळचा मित्र, एकदम जवळचा मित्र। अहो अहो अहो, केवढं बोलताय हो तुम्ही? कारण तुझ्या चेहऱ्याकडे बघून कळतंय की तू खोटं बोलतोस। बऱ्या बोलाने सांगा तू कोण आहेस, नाहीतर तुला पोलिसांच्या ताब्यात देईन आणि मग ते तुझ्याकडून वधवून घेतील। हे बघा, माफ करा मला। आता मी तुम्हाला सगळं काही खरं खरं सांगून टाकतो। मी आणि लीला काय बालपणीचे मित्र नाही आहोत। आम्ही 2 दिवसांपूर्वी एका उपाहारगृहामध्ये भेटलो। मला भोजन करायचे होते म्हणून मी तिथे गेलो होतो, पण तिथे कुठलंही आसन उपलब्ध नव्हतं। म्हणून मग मी लीला सोबत जाऊन बसलो। तिथे आमची मैत्री झाली। तिने माझा भ्रमणध्वनी क्रमांक घेतला, माझ्याशी संपर्कही साधला। आमची मैत्री आता खूप वाढते। तुम्हाला म्हणून सांगतो, मला लीला आवडायला लागलीये। काय बोलतोस तू? त्या मॅरिड आहेत। त्याने मला काहीही फरक पडत नाही। मला लीला खूप आवडायला लागली। आणि तुम्हाला तर माहितीच आहे की आपल्याला जी माणसं आवडतात त्यांना आपण कुठल्याही परिस्थितीत स्वीकारतो। मग तिचं लग्न झालं असू दे किंवा नसू दे, मला काय फरक त्यात। शेवटी प्रेमाला कुठलेही बंधन नसते। अरे काही बोलतोस का तू? वेड लागले का तुला? हो वहिनी, लीलाच्या प्रेमाचं वेड लागलंय त्याला। त्याचा वेळ आपल्यासाठी चांगलंच आहे ना। बॉस करा दोघी। आणि तू निघायचा इथून, पुन्हा घराच्या आसपास फिरकायचं सुद्धा नाहीस। निघ। हो, ए थांब थांब, तुझा नंबर दे। हा, सांगितलं ना तुझा नंबर दे। जतन करा। 87 92 1। जा। याने इतक्या सहज आपल्याला सगळं कसं काय सांगितलं? तुम्ही काय एवढा विचार करताय? तो लीलाचा मित्र आहे, लीलासारखाच असणार ना, बावळट। म्हणूनच त्याने आपल्याला सगळं सांगितलं। नाही, हा खोटं बोलतोय। लीला एजेंना सांगत होती की हा तिचा बालपणीचा मित्र आहे, आणि हा काय म्हणाला? लीला याला 2 दिवसापूर्वी भेटली। काहीतरी गडबड आहे, याची सगळी माहिती काढायला हवी। लीला, तुझ्या काल्पनिक मित्राच्या रूपाने आणि किशोरच्या मदतीने मी घरात एंट्री तर मिळवली, आणि आता तर सुनाही माझ्या जाळ्यात अडकले। तुझ्या विरोधात असलेल्या सगळ्यांना एकत्र आणून आता हा मन्या काय काय करतो ते बघच। हा, तू
एजे सॉरी. खूप रात्र झाली हं. झोप आता. एजे खरंच सॉरी. तुला सांगितलं ना झोपलीला. प्लीज. सांगितलं होतं तुला मी नको खाऊस आईस्क्रीम. आजारी पडलीस ना. एजे आजारी एक साधी शिंक होती. थंडीचे दिवस आहेत लीला. आजारी पडायला वेळ लागत नाही. खरंच इतकं काही झालं नाहीये. जा जाऊन झोप. ओके. इथे नाही बेडवर. एजे आज माझी इथे झोपायची टोन आहे. माझं न ऐकायचं ठरवलंस का तू आज. जा जाऊन बेडवर झोप. गो. तिथे नाही लीला. पांघरूण घेतीये. एजे पाय रे एजे पाय रे. कधी हसणार आहे कधी रडणार आहे. कधी हसणार आहे कधी रडणार आहे. मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे. मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे. मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे. तुझे सारे उन्हाळे हिवाळे पावसाळे तुझे सारे उन्हाळे. हिवाळे पावसाळे मी सोबत हात कायमचा तुझा धरणार आहे. मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे. मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे. पण सारं झोप. गुड नाईट. पाणी रे गासा. एक मना काय आमच्या आयुष्यात आलाय. मी आणि एजे किती जवळ आलोय. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.